घरकुल यादी 2026. तुमचे नाव यादी आले का असे चेक करा. PM घरकुल अनुदान योजना महाराष्ट्र 2026. प्रत्येक गरीब कुटुंबासोबत पक्का घर असावे हे स्वप्न असतात. पण आज महामार्ग, घरी बांधकाम आणि खूप कठीण होते. जर तुम्ही अजूनही कच्चे घरात राहत असाल तर प्रधानमंत्री आवास योजना तुमचे खूप उपयुक्त ठरणार. अनेक दिवसात महाराष्ट्र नागरिकांनी PM घरकुल योजना 2026 ही वाट पाहत होते. काही लोक अर्ज करून नाव यादी येत नव्हते, तर काही जणांचे घरकुल मंजूर होण्याची निधी प्रक्रिया अडचणी येत होती. मात्र 2026 मध्ये घरकुल प्रक्रिया घरी मिळण्यामुळे नवीन अपडेट यादीत अनेक संधी मिळण्यासाठी शक्य आहे. योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहर, राज्य महाराष्ट्र, लाभार्थी वर्ष 25-26, विभाग ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार, आर्थिक मदत अनुदान ग्रामीण भाग 1,20,000 रुपये, डोंगरी भाग 1,30,000 रुपये, मनरेगा मंजूर आणि शैक्षणिक अनुदान वेगळे, अतिष्ठ संपूर्ण भारतात 3 कोटी नवे घर. अधिक वेबसाईट. घरकुल यादीत नाव नसेल तर काय करावे? कधी कधी अर्ज करून अनेक लोकांचे नाव यादी येत नाही. अशा घाबरण्याची गरज नाही, कारण यावर उपाय आहेत. सर्वात तुमच्या ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये जा आणि नोटीस बोर्डवर लावलेले तपासा. जर तुम्ही पात्र असाल, नाव वेगळे असेल तर तालुक्यात तहसीलदार किंवा गटातील अधिकारी BDO यांच्याकडे लेख तक्रार करू शकता. घरकुल योजनेची रक्कम आणि हप्ते कसे मिळतात? अनेक लाभार्थी असे वाटते की अर्ज मंजूर झाला की लगेच संपूर्ण पैसे खात्यात येतात. पण असे प्रत्येक घरकुल रक्कम सरकारकडे टप्प्याटप्प्याने हप्ते दिले जाते. यामध्ये एक अट असली की घराचे काम कोणत्या टप्प्यात झाले काही फोटो दाखवावे लागतात. फोटो सरकार प्रामाणिक अपलोड झाल्यावर पुढचे हप्ता जमा होतो. घरकुलाचे पैसे साधारणतः 4 हप्ते मिळतात. पहिला हप्ता घर मंजूर झाल्यानंतर पाया खोदण्यापर्यंत 15,000 रुपये. दुसरा हप्ता म्हणजे जो पूर्ण 70,000 रुपये. तिसरा हप्ता म्हणजे दारे खिडक्या झाल्यावर 30,000 रुपये. चौथा हप्ता घर पूर्ण झाल्यावर आणि प्लास्टर झाल्यावर 5,000 रुपये.